आज सकाळीच लागली ना मी शेंगा भरायला. आता हे कच्च्या होत्या तरी खराब फुरसांडल्या होत्या. म्हटलं उकडून ठेवा, तर उकडूनही चिकटपटक झाल्या. आता रात्री उकळल्या होत्या, ते पसरून ठेवल्या होत्या मी खराब नाही हो म्हणून. मस्त अशा भरून घेतल्या. मग नाहीले दिलं सकाळी दाणे काढायला भिळून. आणि मग ब्रश राहिला होता. मी पोचली निंबाच्या झाडाखाली ब्रश करायसाठी. आता मी ब्रश करायला लोक आईनं सगळे दाणे काढले होते भुईमुगाच्या शेंगायचे. तर आता म्हटलं जरासा घरातला पसारा आवरा. हे कपडे सगळे अति जमा झाले होते, ते अर्धी त्यातले कपाटात नेऊन ठेवले. कपाटात नेऊन ठेवल्यावर ना मला सोयाबीन धुयाचं होतं, जे का मी लय दिवसाचं म्हणून राहिली धुतो पण आज दिवस आला तो सोयाबीन धुयाचा. तर मग आमची सोनपरी म्हणत येत होती, तिला होळलं तिकडेच. आणि चटई आणि ऊस ते मी ठेवत असतो या पोत्यावर, तर ते बी काढून ठेवले. आता सोयाबीन धुयायला लागली. सोयाबीन आता हे बकऱ्यासाठी आहे धुणं, कारण का त्याच्यात लय जास्त माती आहे आणि बकऱ्या खातात कमी आणि वाया जास्त गमावतात. म्हणून म्हटलं धुवूनच घ्यावा, टाईम आहे तर पाणी पाऊस आहे आता काही येऊन नाही राहिला. मस्त असं सोयाबीन धुवून घेतलं आणि बाजूवर वाहू घातलं. बकऱ्या आले टाईम होते, आता म्हटलं सोकते उन्हातच मस्त असं पसरून दिलं आणि पोचली मी किचनमध्ये. आता किचनमध्ये चहा प्यायची राहिली होती. म्हटलं बकऱ्या याच्या पहिले सोयाबीन धुणं झालं पाहिजे म्हणून चहा पेनं राहू दिलं. आता चहा पेनं झाल्यावर ना मला भाजी बनवायची होती. तर आज भाजी काय करावं, तर मग मटणच आणलं होतं. कांदा टमाटर पालक कापून घेतली होती आणि त्याच्यात हळद आणि मीठही टाकून दिलं. आता कांदा मस्त असा गरम केला कुकरात. आणि चुलीवरचं मटण एकदम खास लागते, पण आज कुकरातच लावायचं होतं मला, कारण बाहेर ऊन लय जास्त झालं होतं. मस्त असं मटण टाकून दिलं आणि त्यात पालक टमाटर बी टाकून दिलं. फिरव केलं ना. आता हे पाणी नेऊन टाकायचं होतं मला बाहेर, तर पाणी बी घेऊन गेली मी बाहेर. बाहेरून पाणी घेऊन आली आणि मटणाला एक गरका दिला, म्हणजे फिरवलं आणि भांडे घासून आणले, भांडे लावून घेतले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.